सर्वांना माझा नमस्कार। मी दीप्ती अमित तांबे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड। आजचा विषय आहे आपला HTML टेबल टॅग। तर तो कसा असतो तर ते आपण आता बघूया। तर तुम्ही स्लाइड केली बघा, त्याच्यामध्ये आपल्याला टेबल टॅग कसा लिहिता तो बघा दाखवलेला आहे। नेहमीप्रमाणे जसे टॅग लिहिता फक्त टेबल लिहायचा। त्याच्यामध्ये टेबल तुम्हाला प्रत्येक वेळेस टेबल माहिती असतो की एक टेबल असतो, त्याचे रोज आणि कॉलम्स असतात आणि एक जो सिंगल चौकोन असतो त्याला सेल असं म्हणतात। मग जेव्हा आपल्याला हेडिंग द्यायची असतील तेव्हा TH टॅग वापरतात, जेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला रो वाईज एंट्री करायची असेल तर TR टॅग वापरतात आणि त्याचा सेलचा डेटा असतो त्यासाठी TD टॅग वापरतात। हा बघा, आता हे जे टॅग आहे हे सगळे बोथ साइडेड टॅग आहे, त्यामुळे हे टॅग साठी आपल्याला क्लोज करावे लागतील। आता आपण काय करूया, टेबल कसा तुम्ही वेब पेजवर टेबल बघितले असतील, मग ते कसे तयार करता तर ह्या टॅगचा वापर करून तो टेबल तयार होतो। फक्त हा टेबलची जी एंट्री असते ती आपल्याला प्रत्येक वेळेस रो वाईज करायला लागते। रो म्हणजे काय, जी आडवी लाईन असते तिला रो म्हणतात आणि जी उभी असते तिला काय म्हणतात कॉलम असं म्हणतात। तर मी तुम्हाला तो प्रोग्राम दाखवते आणि रन करून दाखवते म्हणजे तुम्हाला छान पद्धतीने समजेल। तर बघा हा आपला प्रोग्राम आहे। नेहमीप्रमाणे आपण HTML टॅग घेतलेला आहे, हेड, त्यानंतर टायटल टॅग हेड मध्ये, त्याच्यामुळे HTML टेबल घेतलेला आहे। टायटल टॅग घेतले HTML टेबल, तो टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला। बॉडी टॅग मध्ये आता आपण टेबल टॅग चालू करतो जो आपला आजचा टॉपिक आहे। मग टेबलला पहिले आखावं लागतं, मग त्यासाठी आपण बॉर्डर 2 म्हटलं, 1 म्हटलं तरी चालेल, याच्यात थोडी डार्क बॉर्डर येईल। दुसरा ॲट्रिब्यूट आपला आहे सेल स्पेसिंग, म्हणजे दोन सेल्स मध्ये तुम्हाला अंतर हवं असेल तर सेल स्पेसिंग मध्ये तुम्हाला हवं तेवढं अंतर लिहा। नंतर काय आहे सेल्स पॅडिंग, जर तुम्हाला सेल पॅडिंग म्हणजे जे तुम्ही सेल मध्ये टेक्स्ट लिहिले असतात त्याच्या आजूबाजूला किती जागा तुम्हाला सोडायची आहे ती म्हणजे सेल पॅडिंग। तर आपण एक टेबल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये हेडिंग मध्ये रोल नंबर, त्या विद्यार्थ्याचा नेम आणि त्याचा रिझल्ट। मग आता आपल्याला पहिले काय करायला लागेल, हेडिंग इन्सर्ट करायला लागेल। कुठल्याही टेबलला हेडिंग असते पहिले, मग ती हेडिंग इन्सर्ट करण्यासाठी रो वाईज एंट्री करावी लागते आपल्याला HTML मध्ये, म्हणून TR टॅग घेतला टेबल रो साठी, TR फॉर टेबल रो। मग हेडिंग साठी TH टेबल हेडिंग। मग या 3 हेडिंग घेतली, रोल नंबर, नेम आणि रिझल्ट, ती रो क्लोज केली। टेबल टॅगने टेबल आपला आखला गेला, ही एक रो एंट्री झाली, हेडिंग एंट्री झाली। आता आपला त्यातला डेटा एंट्री करायचा, डेटासाठी TD टॅग वापरतात, पण रो वाईज एंट्री केल्यामुळे परत TR टॅग आपल्याला द्यावा लागेल। मग टेबल डेटा पहिला काय आला, एक रोल नंबर 1 घेतला, नाव प्रणिता घेतलं आणि रिझल्ट काय घेतलाय पास का फेल, तर प्रणिता पास आहे, तर ते टॅग क्लोज केले, इथला TR हा क्लोज केला। आता परत एक रो घेतली, त्याच्यामध्ये रोल नंबर 2 घेतलं, त्याच्यात त्याचं नाव आर्यन, रिझल्ट तो फेल झालेला आहे, TR टॅग क्लोज केला। अशा आपण एक टेबल हेडिंग आणि 3 टेबल डेटा इन्सर्ट केलेले आहे। तिसरी पण आपण घेतलेली आहे, 3 नंबर रोल नंबर घेतलाय, नाव प्रतीक्षा घेतलंय, नंतर तिचा रिझल्ट पास आहे। तिसरी रो पण आपली इथे कंप्लीट झालेली आहे। पहिल्याच्यात आपली हेडिंग, नंतर ह्या 3 रो टाकलेल्या आहे आपण टेबल मध्ये। TR जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा क्लोज करा। तुम्ही टेबल टॅग जो ओपन केला असेल तो क्लोज करा। बॉडी टॅग क्लोज नेहमीप्रमाणे, HTML टॅग क्लोज। हा टेबल सेव्ह करायचा .html ने। आता हा टेबल आपण रन करून बघूया। तो टेबल जिथे सेव्ह केला आहे तो तिथे रन करून बघितला। बघा आपली हेडिंग आली, रोल नंबर, नेम, रिझल्ट आणि आपण 3 ज्या रो एंट्री केल्या ते तुमच्या समोर आहे। तुम्हाला समजा इथे स्पेस नको असेल, हे बघा ही स्पेस 2 सेल्स मधली, तर सेल स्पेसिंग तुम्ही काढू शकता। फक्त तुम्ही काय करायचं, नोटपॅड मध्ये जायचं, इथे सेल स्पेसिंग आहे बघा, माझा कर्सर बघा, ते तुम्ही काढून टाकायचं, डिलीट म्हणा, परत Ctrl+S ने तुमचा प्रोग्राम सेव्ह करा आणि तुम्ही इथे रिफ्रेश केल्यानंतर, हे बघा इथे रिलोड केल्यानंतर तुमच्या टेबलची सेल स्पेसिंग जाते। बघा हा तुमचा टेबल तयार, आपण आता सेल स्पेसिंग काढून टाकलेली आहे आणि हा छान पद्धतीने तुम्हाला टेबल दिसतो आहे। वेब पेजवर टेबल जे आहे या पद्धतीने केले जातात।
तुम्हाला टेबल टॅग समजला असेल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद.